नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आपण जाणार होतो एका नवीन ठिकाणी, अल्फा प्रीमियर हॉटेल। हे कोल्हापूर इथे जुनं ज्योतिबा हॉटेल होतं, तिथंच आता हे नवीन हॉटेल चालू झालेलं आहे, जिथं फायर अँड स्मोक एक अशी कंटेन आहे ते आपल्याला ट्राय करायचं आहे। त्यासाठी आपण गेलो होतो हॉटेल अल्फा प्रीमियर। एक नंबर क्वालिटीचं आणि मस्त असणारं हे हॉटेल। ॲम्बियन्स इतका उत्कृष्ट होता, सुंदर होता। आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला सुरुवातीला एक छानसा बोर्ड दिसला, त्यामध्ये रोजचे जे मेनू असतात किंवा रोजची जी ऑफर असते ती तिथं लिहिलेली असते। लागूनच बार सेक्शन पण आहे तिथं। हे हॉटेल आतमध्ये गेल्यानंतर हा असा सुंदर असा त्यांचा पूर्ण व्ह्यू होता, पूर्ण हायजीन मेंटेन असणारा हॉटेल। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला फायर अँड स्मोकमध्ये जायचं होतं। या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनलिमिटेड खाणं असतं, सगळं जे काय खायचं आहे ते अनलिमिटेड। एकदाच त्यांचं पे करायचं, व्हेज नॉनव्हेज ते जी सिस्टीम असते त्या पद्धतीनं पे केलं की अनलिमिटेड आपल्याला खाण्यास मिळतं। गेल्या गेल्या आपल्याला वेलकम ड्रिंक मिळतं, मस्त पीचचं होतं, सुंदर होतं, एक नंबर। नॉन अल्कोहोलिक होतं, हे महत्त्वाचं सांगतोय तुम्हाला। नॉन अल्कोहोलिक होतं। हे काही सॉसेस त्याने पहिला सर्व केले आपल्याला। त्यानंतर पाणीपुरी आली। पाणीपुरी मस्त यथेच्छ होती, चांगली होती पाणीपुरी। असे छानसे ग्लास होते काचेचे। नंतर ना आम्ही मशरूम केलं, कारण आम्ही दोन्ही सेशन घेतलं होतं, एक व्हेज आणि दुसरं नॉनव्हेज। असं पूर्ण स्मोकी फ्लेवर आला होता त्याला, स्मोकीमध्ये ते दिलं होतं त्यांनी, मस्तच लागत होतं। प्रत्येकांना दोन 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 पीस सगळ्यांनी सुरुवातीला ते खाण्याचा आस्वाद घेतला। सुंदर असं रोस्ट केलं होतं। पिझ्झा दिला त्याने, पिझ्झा पण अनलिमिटेड। त्यानंतर मग त्याने आम्हाला पनीर चिली जी होती ती दिली होती। आधीमध्ये ते आपल्याला सगळं असं एक 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 सगळेच आयटम आणून देत होते। त्यात फिश पण आपल्याला दिलं होतं, हा फिश आहे। त्यानंतर त्याने आपल्याला कबाब दिले, कबाब पण छान होते त्यांचे, उत्तम होते, मस्त क्वालिटी, छान एक नंबर क्वालिटी होती। हे फिशचे तुकडे होते, फिश त्यांच्याकडं चांगला होता, बांगडा होता, सुरमई होता, दोन्हीचे होते। आणि असे हँगिंग कबाब पूर्ण एकत्रित एकजीव करून मस्त रोस्ट केलेले, हे मला खूप आवडत होतं। त्यामुळे मी प्रत्येकांना प्रत्येक वेळेला देत होतो। पाणी पिण्यापेक्षा हे पिलेलं कधीही छान, एवढं सुंदर होतं, एक नंबर होतं। आणि त्यानंतर हे चिकन टिक्का कबाब हा तिथं मिळाला आपल्याला। कॉकटेल होतं, कॉकटेल नॉन अल्कोहोलिक कॉकटेल होतं तिथं। अल्कोहोलिक कॉकटेल पण मिळतं, पण नॉन अल्कोहोलिक कॉकटेल जर फॅमिली संग कधी गेला तुम्ही तर हे दाखवण्यासाठी खास तुम्हाला ह्या दोघांचं शूटिंग केलेलं आहे। सुंदर म्हणजे सुंदर होतं। आणि आतमध्ये गेल्यानंतर असे अनलिमिटेड पूर्ण लाईव्ह काउंटर्स आहेत सगळे, जिथं आपल्याला आपल्या समोर आपल्याला हवं तसं बार्बिक्यू करून देतात, पूर्ण आपल्या समोर करून देतात। हे समोर त्यांनी पनीर लावलेलं आहे, असं पूर्ण बटर टाकून जाळ आणि धूर संकटच करून त्यामध्ये जे पनीर पूर्ण रोस्ट केलं जातं, पूर्ण मॅरिनेट करून ठेवलं असतं त्यांनी आधी, आणि नंतर त्यांनी आपल्याला ते पूर्ण रोस्टिंग करून देतात। त्यामुळे त्याची क्वालिटी आणि त्याची जी क्वांटिटी आहे आपल्याला खाण्याची क्वांटिटी ती पण अनलिमिटेड। जी आपल्या कोल्हापुरात पैलवान लोक जेवढे असतील ना, त्यांनी खास करून तिथं गेलं पाहिजे, कारण तिथं किती पाहिजे तेवढं खाऊ शकताय तुम्हाला। तंदुरी रोट्या असतात, नान मिळतं, तंदुरी रोट्या पण तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकताय, नान अनलिमिटेड खाऊ शकताय। असे हर एक नमुने तिथं आपल्याला मिळतात। भरपूर व्हरायटी तिथं आहे, भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटी पण आहे, क्वांटिटी पण आहे। हे अशी तुपातील जिलेबी मिळते शेवटला, स्वीटमध्ये असतं, स्वीटचे आयटम पण ढीग आहेत, 6-7 नमुन्याचे स्वीट असतात। असे गरम 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 जिलेबी करून देतात। नुसतं जिलेबी देत नाहीत, तर जिलेबीसोबत आपल्याला जर रबडी हवी असेल अशी ती रबडी पण देतात। रबडी जिलेबी हे कॉम्बिनेशन मस्तच असतं। जयपुरी कॉम्बिनेशन, राजस्थानी कॉम्बिनेशन आपल्याला या हॉटेलमध्ये गेल्यानंतर चाखायला मिळतं।
त्यामुळं ते खाण्याचा आम्हाला इतका आनंद झाला की मी तरी भरपूर खाल्ल्या, जिलेबी भरपूर खाल्ल्या, मस्तच लागत होत्या. एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या अगदी समोर गरम गरम तुपात तळून दिलेल्या जिलेब्या खाण्याचा मोह आम्हाला काय आवडता आला नाही. त्यामुळं आम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये जिलेबी खाल्ल्या. त्याच्या आधी आम्ही कबाब वगैरे त्याच्यावर दणका दिलाच, मटन कबाबवर पण दणका दिलाच, मटन फ्राय पण तिथं मिळालं, चिकन फ्राय पण मिळालंच. तिथं काय मिळत नाही असं नाही, पण क्वालिटी पण त्यांची उत्तम असते बरं का. असं नाही की क्वालिटी थोडी खराब आहे, पण चांगली असते, क्वालिटी मस्त असते. हे असे लाईव्ह काउंटर्स आहेत. पाणीपुरी तुम्ही तिथं गेल्या तुम्हाला पाहिजे असेल तर पाणीपुरी तिथं अनलिमिटेड खाऊ शकताय. चाट सेक्शन आहे, पूर्ण भेळ वगैरे पण मिळते. आतमध्ये गेल्यानंतर असं लेमन कोरिएंडर सूप, ह्या पूर्ण जो सेक्शन आहे ना, तिथं व्हेज नॉनव्हेजचे असे बफे लावलेले आहेत. तिथं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. लेमन कोरिएंडर सूप ह्याचा मी ट्राय केलं, हे पण उत्तम होतं, सुंदर होतं. त्यानंतर हे मिक्स सॉसेसमध्ये पास्ता होता. ज्यांना चायनीज खायचं आहे त्यांनी हे पास्ता, काही वेळेला पास्ता असतो, काही वेळेला नूडल्स असतात. त्यानंतर हॉट गार्लिक सॉस प्लस शेजवान फ्राईड राईस, व्हेज कढाई होती. अशी व्हेजचे आयटम पण चांगले होते. पालक लसूणी होती. राजमा होता, व्हेजसाठी पण उत्तम आहे. राजमा होता, व्हेज बुना होता. ज्यांना लाईटमध्ये हवा असेल तसा राईस असतो, कर्ड असते, मसाला कर्ड असते, पापड असतं, पापड पण उत्तम असतं. स्प्राउट्स हे पण सॅलेडचे आयटम आहेत. सॅलेडचे आयटम पण तिथं आपल्याला मिळतात. वेगवेगळे सॅलेड्स, कॉन्टिनेंटल सॅलेड वगैरे होतं, स्प्राउट सॅलेड होतं. हा एक आयटम मला छान वाटला बरं का. पूर्ण व्हिनेगरमध्ये आपला ओनियन म्हणजे कांदा पूर्ण डीप करून ठेवला होता. आणि ह्या इथनं आपलं सेशन चालू झालं. तांबडा रस्सा असा ठीक होता, म्हणजे आपल्या क्वालिटी इतकी तांबड्या रश्श्याची जरा त्यांनी सुधारावी म्हणून मी तिथं त्यांना ॲक्च्युली कॉम्प्लिमेंट देऊन आलेले आहे की तांबडा रस्सा तुम्ही चांगला करा. पांढरा आणि तांबडा हा जरा थोडासा त्यामध्ये थोडा फरक पाहिजे, थोडं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा म्हणून मी त्यांना सांगून आलेलो. पण उत्तम आहे तिथं. आता कदाचित त्यांनी चांगलं केलं असेल. चिकन मसाला होता, मटन रोगन जोश होतं. मटणाचे हे प्रकार, मटन अनलिमिटेड, हे समोर दिसते ना तुम्हाला, ते अनलिमिटेड आहे बरं का. किती पण खावा तुम्ही, आपल्याला पोट भरूसतोपर्यंत खावा. हे चिकन, मटन, मासे. त्यानंतर ही बिर्याणी, चिकन बिर्याणी होती, मस्तपैकी चिकन बिर्याणी. अशी समोर प्रत्येक बिर्याणीमधली जी पीस होते ना, ते प्रॉपर असे यथेच्छ शिजले होते. मस्त म्हणजे मस्त लागत होते बरं का. आणि त्यानंतर हे असे सॅलेड वगैरे, हां मी मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आपल्याला जिलेबी आणि शेवट त्याचा गोड करण्यासाठी गुलाबजामुन किती मोठ्या क्वांटिटीचे आहेत बघा. मोठे मोठे गुलाबजामुन असतात. त्यानंतर रबडी असते, ही रोज रबडी, रोजची रबडी होती. एवढी छान लागत होती ना, मस्त. आणि हा शाही तुकडा मिळतो बरं का, शाही तुकडा प्रॉपर. हे त्याचे बटर आणि त्याच्यावर असं तो शाही तुकडा टाकून आपल्याला देत होतं. सुंदर आहे, मस्त आहे. फ्रूट्स पण होते, चांगलं एक नंबर क्वालिटीचं होतं. अल्भा प्रीमियर. शेवट गोड करण्यासाठी आईस्क्रीम पण अनलिमिटेड असतं. एक वेळ नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनलला